गुड मॉर्निंग क्लास. लास्ट जो काही पॉईंट होता आपला जस्ट स्टार्ट करतोय आपण या वर्षीचा 12th सायन्सचा सिलेबस. फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन टू द सिलेबस and then we will proceed further. Okay, so here there are total 16 chapter in the 12th science chemistry textbook. Okay, so textbook is published by the Bal Bharati. So that textbook you have to buy from the market. It is important for the curriculum of 12th science for the chemistry subject. Okay, so there are total 16 chapter. Keep in mind there are total 16 chapters. So one by one we will start what is the name of the chapter and their weightage first of all. Okay, so weightage are very much important. So which chapter is having very much importance, that can be understood with the help of the weightage given to the board to the each and every chapter. Okay, so first chapter in the chemistry syllabus for this year, that is, suppose this is the first chapter, that is name of this chapter is a solid state. Okay, solid state. So here this is the solid state chapter and weightage of this chapter is 3 5. So this is the compulsory and this is with the option. Okay, compulsory 3 marks. The question will be asked on particularly this solid state chapter for the board exam is 3 marks, and with option that will be the 5. Okay, so that is the meaning of 3 5. 3 is the compulsory. So which if one MCQ is there, one short answer question is there, and one numerical will be there. Okay, or 2 plus 1, or it can be asked on 3 marks question. Okay, so the what are the questions pattern that will learn in the next slide or next lecture. Okay, so just start this solid state 3 5. Second chapter आहे आपला, that is solution. Okay, solutions. Okay, आणि याचं वेटेज आहे 4 6. कंपल्सरी हा 4 मार्कला आहे, विथ ऑप्शन हा 6 मार्क्सला आहे. ओके, 4 6. दिस इज द सोल्युशन. थर्ड चॅप्टर आहे आपला आयोनिक इक्विलिब्रिया. आयोनिक इक्विलिब्रिया हा पण चॅप्टर किती आहे, 4 6 वेटेज आहे. आयोनिक इक्विलिब्रिया. ओके, सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया. देन फोर्थ आहे केमिकल थर्मोडायनेमिक्स. फोर्थ चॅप्टर आहे आपला केमिकल थर्मोडायनेमिक्स. केमिकल थर्मोडायनेमिक्स आणि याचं वेटेज आहे 6 8. 6 8. ओके, 6 मार्क्सला आहे. हा लॉंग चॅप्टर कन्सिडर करता येईल आपल्याला. 6 8 आहे त्याचं वेटेज. देन फिफ्थ चॅप्टर आहे आपला इलेक्ट्रोकेमिस्ट्री. फिफ्थ आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके, आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं जे काही वेटेज आहे ते वेटेज आहे 5 7. 5 7 इलेक्ट्रोकेमिस्ट्री फॉर द 5 7. आणि सिक्स्थ चॅप्टर आहे आपला केमिकल कायनेटिक्स. सिक्स्थ चॅप्टर आहे आपला केमिकल कायनेटिक्स आणि याचं वेटेज आहे आय थिंक 4 6. आता पहा, हे जे 6 चॅप्टर आहेत, सॉलिड स्टेट 3 5, सोल्युशन 4 6, आयोनिक इक्विलिब्रिया 4 6, केमिकल थर्मोडायनेमिक्स 6 8, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 5 7 आणि केमिकल कायनेटिक्स 4 6. 6 चॅप्टर आहे. दे आर बिलॉंग टू फिजिकल केमिस्ट्री. ओके, फिजिकल केमिस्ट्रीशी बिलॉंग आहे ते चॅप्टर. 6 चॅप्टर. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला 7 चॅप्टर जो आहे आपला 7th चॅप्टर. ओके, हे 6 चॅप्टर झाले आपले. आणि इम्पॉर्टंट थिंग इज दॅट सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनेमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्स ह्या 6 चॅप्टरवरती आपल्याला न्यूमेरिकल्स असणार आहेत. बाकी कोणत्याही चॅप्टरवरती न्यूमेरिकल्स नाहीत. त्याच्यामुळे हे 6 चॅप्टर आपण इम्पॉर्टंट आहेत. आणि हे 6 चॅप्टर जर आपण केले तर सर्व न्यूमेरिकल्स आपले या 6 चॅप्टरमध्ये कव्हर होतील. ओके, अराउंड मला वाटतं 12 to 15 मार्कचे न्यूमेरिकल बोर्ड एक्झाममध्ये विचारतात. ओके, सो दे ऑल आर बिलॉंग टू द
दिस 6 चॅप्टर. ओके, these are the physical chemistry. नंतर 7 चॅप्टर आहे आपला. Name of the 7th chapter is elements of group 16, 17 and 18. Elements of group 16, 17 and 18. Elements of group 16, 17 and 18. याचं वेटेज आहे 6, 8. हा पण मोठा चॅप्टर आहे. याचं वेटेज आहे 6, 8. त्यानंतर 7th चॅप्टर नंतर 8th चॅप्टर आहे आपला. That is transition and inner transition element. Transition and inner transition elements. ओके, याचं पण वेटेज आहे 6, 8. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, पिरियडिक टेबलशी बिलॉंग करतं हे चॅप्टर. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 आणि ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स 6, 8 दोघांचं वेटेज आहे 6, 8, 6, 8. ओके, त्यानंतर 9th चॅप्टर आहे आपला. दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ओके, याचं वेटेज आहे आय थिंक 5, 7. 5, 7. कोऑर्डिनेशन कंपाऊंड वेटेज इज 5, 7. सो 9 चॅप्टर आपला कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. 10th चॅप्टर आहे आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्स. हॅलोजन डेरिव्हेटिव्स याचं वेटेज आहे आय थिंक हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं 5, 7. 5, 7. ओके, 5, 7. हॅलोजन डेरिव्हेटिव्स is having weightage 5, 7. ओके, आता हा जो आहे 7, 8, 9 these are belong to the inorganic chemistry. These are belong to inorganic chemistry. ओके, हे सर्व इनऑर्गॅनिकशी बिलॉंग करतात. ओके, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कोणता 7, 8, 9 आणि 10th जो आहे तो 10th पासून ऑर्गॅनिक स्टार्ट होते. ओके, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स 10th आहे. 11th चॅप्टर आहे आपला. दॅट इज अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. वेटेज आहे याचं 4, 6. ओके, सो सॉलिड स्टेटपासून स्टार्ट केला पण सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयनिक इक्विलिब्रियम, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स. 6 चॅप्टर फिजिकल केमिस्ट्रीचे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. दिस बिलॉंग्स टू द inorganic chemistry. And rest of the chapter, that is the halogen derivatives, alcohol, phenol, ethers, aldehyde, ketones and carboxylic acid, amines, biomolecule, introduction to the polymer and green chemistry. These are belongs to the organic chemistry as well as applied chemistry. Okay, so let's see a remaining chapter. Okay, so up to the 11th chapter we have finished here. The name of the chapter and their weightage. So out of these, which chapter having the highest weightage? So this chemical thermodynamics having highest weightage. Okay, elements of group 16, 17 and 18 having highest weightage. Transition and inner transition element having a 6, 8. And which are the small chapter? So solid state is a small chapter, solution is a small, ionic equilibrium is small, then alcohol, phenol, ether, this is a small chapter because they having a 4, 6 weightage. So on that basis we are able to find out which chapter is important and which chapter having a higher weightage. So which chapter, those chapters which having a highest weightage, they are important according to the board exam. Okay, according to the board has given that higher weightage, therefore the maximum question or maximum mark question will be asked on particular this chapter. Okay, so these are the 11 chapter. Now next chapter, let's start. सो 11th चॅप्टर आहे आपला. 11th चॅप्टर आपण अल्कोहोल, फिनॉल, इथर घेतलं. 12th चॅप्टर आहे आपला. दॅट इज अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड याचं वेटेज आहे 6, 8. 6, 8. मॅक्झिमम 6 मार्कला असेल आणि विथ ऑप्शन तो 8 मार्कला येईल. ओके, 12 झाला. 13 नंबरचा चॅप्टर आहे आपला. दॅट इज अमाइन्स. याचं वेटेज आहे अमाइन्सचं 3, 4. हा स्मॉल चॅप्टर आहे. 3, 4.
देन 14 नंबरचा चॅप्टर आहे आपला, दॅट इज बायोमॉलिक्युल्स. ओके, बायोमॉलिक्युल्स, याचं वेटेज आहे 3-4. हा पण स्मॉल चॅप्टर आहे. त्यानंतर 13, 14, 15 नंबरचा चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू द पॉलिमर. इंट्रोडक्शन टू दी पॉलिमर. ओके, पॉलिमरचं इंट्रोडक्शन आहे याच्यामध्ये आपल्याला. आणि हा चॅप्टर हा पण आहे 3-4. याचं वेटेज पण 3-4च आहे. 16 नंबरचा चॅप्टर आहे आपला ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. आणि याचं वेटेज आहे आय थिंक 3-4. सो हे स्मॉल चॅप्टर आहेत पुढचे जे अप्लाइड केमिस्ट्रीचे चॅप्टर आहेत. ओके, सो अप्लाइड केमिस्ट्रीचे कोणते आहे? बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर अँड ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. दीज आर अप्लाइड केमिस्ट्री which having 3-4 weightage. Okay, so these are the 16 chapter, namely solid state, solution, ionic equilibria, chemical thermodynamics, electrochemistry, chemical kinetics, elements of group 16, 17 and 18, transition and transition element, coordination compounds, halogen derivatives, alcohol, phenol and ether, aldehyde, ketone and carboxylic acid, amines, biomolecules, introduction to the polymer and green chemistry and nanochemistry. These are the 16 chapter. Okay, we have to complete these 16 chapter for this year. Okay, so here this is the theory. Okay, now our subject is divided into the theory plus practicals. theory किती मार्क्सला आपल्याला? 70 मार्क्सला theory आहे आणि practicals आपल्याला 30 मार्क्सला आहे. टोटल किती आहे? 100 मार्क्स. ओके, बोर्ड एक्झाममध्ये आपला जो क्वेश्चन पेपर असणार आहे तो बोर्ड एक्झामचा क्वेश्चन पेपर किती असणार आहे? बोर्ड एक्झाम आपली थेरी पेपर 70 मार्क्सचा असणार आहे. आणि प्रॅक्टिकल, बोर्ड प्रॅक्टिकल एक्झाम conducted by the board, this will be the 30 marks. So 70 plus 30, total 100 marks. So out of the 100 marks, whatever the marks we are getting, that is the marks we are getting, or that marks is belong to the particular subject. Okay, so this is the theory plus practical. Okay, now question paper pattern for the board exam that we are going to learn. And so 70 marks, how 70 marks are distributed? Okay, 70 marks, they are having the 4 section. Section A belongs question number 1, 10 MCQ, 10 marks. Question number 2, 8 one sentence answer question, 1 sentence answer. ओके, टोटल मार्क्स 8. ओके, हा क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 1 काय आहे? 10 MCQ असणार आहे त्याच्यामध्ये 10 मार्क्सला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 8 1 सेंटेन्स, एका लाईनमध्ये आपल्याला आन्सर लिहायचे. ओके, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. हा झाला सेक्शन ए. आता सेक्शन बी आहे आपला. सो सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14. ओके, याच्यापैकी कोणतेही 8 आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि याचं वेटेज आहे 16. एक क्वेश्चन किती मार्क्सला आहे? तर 2 मार्क्स क्वेश्चन. दीज आर 2 मार्क्स क्वेश्चन. आणि ह्याच्यामध्ये काय असणार आहे? 2 न्यूमरिकल्स असणार आहे. 2 न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स बेस क्वेश्चन असे याच्यामध्ये 2 असणार आहे. हा झाला सेक्शन बी. सेक्शन बी कुठून स्टार्ट होतो? क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14. किती अटेम्प्ट करायचे आपल्याला? एनी 8 आणि एक कितीला असणार आहे? 8 × 2, 2 मार्क्स क्वेश्चन असणार आहे म्हणून 16. ओके, हा झाला सेक्शन बी. आता सेक्शन सी पहा. सेक्शन सी स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 15 टू 26. क्वेश्चन नंबर 15 टू 26 किती सॉल्व करायचे आपल्याला? 8 एनी 8 × 3, 3 मार्क्स क्वेश्चन आहे. दॅट विल बी द 24. आणि याच्यामध्ये किती न्यूमरिकल्स असणार आहे? अगेन वी हॅव टू सॉल्व 2 न्यूमरिकल्स हिअर, 2 न्यूमरिकल्स. ओके, त्यानंतर लास्ट आहे सेक्शन डी. सेक्शन डी काय? तर क्वेश्चन नंबर 27 टू 31. आणि किती सॉल्व करायचे आहेत? एनी 3. सो याच्यामध्ये एक क्वेश्चन 4 मार्क्सला असणार आहे. टोटल 12 मार्कचे क्वेश्चन असणार आहे.
आणि याच्यामध्ये एक न्यूमरिकल असेल. प्रत्येक सब क्वेश्चनमध्ये काय असेल, एक न्यूमरिकल असेल. याच्यामध्ये एक न्यूमरिकल, याच्यामध्ये दोन न्यूमरिकल्स, याच्यामध्ये दोन न्यूमरिकल्स, इथे एक न्यूमरिकल्स आणि इथे एक न्यूमरिकल्स, दोन न्यूमरिकल्स. ओके, 2 1 2 2 आणि इथे प्रत्येक सब क्वेश्चनमध्ये एक. ओके, सो दॅट विल बी द लास्ट बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपर पॅटर्न. ओके, सो आपण डिटेलमध्ये नंतर बघूया, फक्त आता जस्ट इंट्रोडक्शन दिलं तुम्हाला. ओके, आणि हे 30 मार्क्स, हा झाला थेअरीचा पेपर आपला. आणि 30 मार्क्स कशाला असतील आपले, जे काही आपला प्रॅक्टिकल एक्झाम आहे, ती प्रॅक्टिकल एक्झाम जे बोर्ड कंडक्ट करतो आपण, जे प्रॅक्टिकल घेतो त्याच्यावरती 30 मार्क्सचा क्वेश्चन असेल. ओके, सो इथं जस्ट इंट्रोडक्शन घेतलं आजच्या लेक्चरला आपण. उद्याच्या लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल जे काही आपला थेअरीचं पेपर आहे किंवा थेअरीचे जे काही चॅप्टर्स आहेत ते ॲक्च्युअली उद्यापासून आपण स्टार्ट करूया. पहिला चॅप्टर घेतो आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्स. ओके, चॅप्टर नंबर 10 हॅलोजन डेरिव्हेटिव्स. तर तुम्ही तो थरली रीड करा. उद्यापासून आपण तो स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, थँक्यू.